मध्ये विक्रांत सगळ्यांना सांगणार आहे त्यांची सॅलरी. हाय हॅलो नमस्कार, मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर जसं की तुम्हाला माहिती आहे, आम्ही आत्ता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधल्या डेली रुटीन, लाईफस्टाईल आणि व्हिजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा, आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो आजचा व्हिडिओ हा खूप जास्त स्पेशल होणार आहे, खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये विक्रांत सगळ्यांना सांगणार आहे त्यांची सॅलरी. तर त्यांची सॅलरी तर काय आहे इथे युरोपमध्ये ते सांगतीलच आपल्याला, पण त्याच्याच आधी आपण त्यांना थोडेफार प्रश्न विचारूया आणि त्यांची सगळं बॅकग्राऊंड आपण जाणून घेऊया की ते इथपर्यंत येस तोपर्यंत त्यांनी काय स्ट्रगल केला, त्यांची काय स्टोरी आहे युरोपमध्ये येण्याच्या मागे. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा. तर स्टार्टिंग पासून स्टार्ट करूया. ते म्हणजे की आता विक्रांतला मी पहिल्यांदा विचारणार आहे की त्यांचा पहिला जॉब आणि पहिली सॅलरी काय होती, आणि ती त्याच्या मागची स्टोरी आम्हाला ऐकायला खूप आवडेल सगळ्यांना, आणि आपल्या युट्यूब मेंबर्स, फॅमिली मेंबर्सला सुद्धा आवडेल. सो सांग. तर सगळेच जण उत्सुक असतील की जाणून घ्यायला की सॅलरी किती असते IT मध्ये जर काम करत असतील. पण मी आधी एकदम सुरुवातीला जातो. जसं शिवानीनी विचारलं मला की तुमचा सुरुवातीचा फर्स्ट जॉब कसा होता, काय होता, कुठे होता. तर मला सांगायला आवडेल की मी PVG कॉलेजमध्ये होतो आणि तिथे माझं सगळं एज्युकेशन झालं BCS. त्यानंतर तिथेच मी MCS ला ॲडमिशन घेतलं. तिथेच माझं 2 वर्ष MCS झालं, मास्टर इन कम्प्युटर सायन्स. आणि त्याचे 6 महिने जे असतात शेवटची, तर तिथे आम्हाला इंटर्नशिप करावं लागते. म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये जाऊन आम्हाला तिथे जॉब करावा लागतो, एक प्रोजेक्ट करावा लागतो. ते आमचे 6 महिने असतात. तर पहिला जॉब माझा तोच होता की 6 महिने मी त्या एका कंपनीमध्ये, खूप चांगली कंपनी होती, खरं तर स्मॉल स्केल कंपनी होती खूप, पण तिथे मला एक 5,000 रुपये पहिले सॅलरी होती. म्हणजे स्टार्टिंगच 5,000 पासून स्टार्ट केलेली आहे सॅलरी. हो, सुरुवातीची सॅलरी. आणि खरं तर मी हेच सांगेल की तुम्हाला की सुरुवातीला जास्तीत जास्त नॉलेज घ्यायचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला सॅलरी आणि याचं टेन्शन घेऊ नका अजिबात. ती नंतर हळूहळू जसे तुमचे स्किल वाढतात तसे ती हळूहळू वाढत जाते. सो माझं सांगायचं झालं तर मी 5,000 चालू केलं इंटर्नशिप. त्यानंतर तिथेच आम्हाला कंटिन्यू केलं. त्या सरांनी, आमचे सर होते निलेश कांकरिया म्हणून, तर त्यांनी खरं तर कंपनी चालू केली होती आणि नुकतीच कंपनी ती चालू होती आणि तिथे आम्हाला त्यांनी जॉईन करून घेतलं. प्लस त्यांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन सुद्धा दिलं की तुम्ही काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, किंवा कोणते कोर्स केले पाहिजेत. लँग्वेजचे आमच्या IT मध्ये वेगवेगळे लँग्वेज असतात, तर त्याचे कोणते कोर्स केले पाहिजेत ते सगळं त्यांनी आम्हाला तिथे गाईड केलं. आणि त्यामुळेच जे स्किल्स असतात कोडिंगचे म्हणा किंवा अजून काही स्किल्स असतात IT मध्ये रिक्वायर्ड असते, ते सगळे आमचे बऱ्यापैकी इम्प्रूव्ह झाले. तिथे एकदम स्मॉल कंपनी असल्यामुळे भरपूर काम होतं आणि कमी पगार पण काम जास्त असतं सुरुवातीला, जसं की सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा की तुमचा सुरुवातीचा पगार अजिबात बघू नका. तुमचं काम महत्वाचं आहे, काम बघा आणि जे स्किल तुम्हाला त्या कामातून भेटणार आहेत तर त्याच्याकडे लक्ष द्या. ते जास्तीत जास्त इम्प्रूव्ह होतील याच्याकडेच तुमचं लक्ष असलं पाहिजे. सॅलरीकडे तुमचं लक्ष असायला कामावू नये. बरोबर. तर असं होतं त्यांची पहिल्या जॉबची स्टोरी. म्हणजे पहिला जॉब कसा मिळाला, प्लस तिथून काय काय शिकायला मिळालं, आणि पहिली सॅलरी जसं त्यांनी सांगितलं की 5,000 होती अगदी. तर आता मला तुम्ही सांगा की IT क्षेत्रामध्ये पुढे तुमची ग्रोथ कशी झाली, कुठल्या कुठल्या कंपन्यांमध्ये तुम्ही अप्लाय केलं, आणि कशी तुमची पुढे ग्रोथ चालू राहिली, आणि कशी असते IT कंपनीमध्ये. सो हे पण सगळं तुम्ही आम्हाला सांगा. हो, नक्कीच. तर मग मी जवळजवळ 6 महिने तिथे 5,000 वर काम केलं आणि तिथेच मला परत कंटिन्यू केलं. 2 वर्षासाठी मी तिथेच होतो. तर त्या 2 वर्षामध्ये माझी सॅलरी कमीत कमी 25,000 पर्यंत गेली होती. म्हणजे 25,000 म्हणजे खूपच नाही का? 5,000 म्हणजे मी 2014 पास आउट झालो. 2014 ते 15-16 पर्यंत मी तिथेच काम केलं आणि तिथे माझी 5,000 ते त्यांनी डायरेक्ट माझी 25,000, म्हणजे ऑफकोर्स काम आपलं बघून, स्किल्स बघून, तर ते ग्रोथ होतेच आपली तिथे हळूहळू. त्यानंतर खरं तर मला कॉग्निझन मधनं कॉल आला. कॉग्निझन खूप मोठी कंपनी आहे, MNC कंपनी आहे, आणि तिथून मला कॉल आला. तिथे मी पहिल्यांदा एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू साठी गेलो आणि तो एक्सपिरियन्स खरंच खूप छान होता, खूप भारी होता. म्हणजे एक भीती सुद्धा होती मनात की एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये जायचं इंटरव्ह्यू साठी,
आणि खूपच म्हणजे वेगळाच एक्सपिरियन्स होता. सो मी जेव्हा इंटरव्ह्यू देण्यासाठी गेलो तेव्हा मी बघितलं तिथं की खूप गर्दी होती, म्हणजे कमीत कमी 150-200 कॅन्डिडेट तिथं ऑलरेडी होते इंटरव्ह्यूसाठी. आणि त्या 150-200 कॅन्डिडेट मधनं हळूहळू इंटरव्ह्यू होत होते. खरं तर मी सकाळी 10 वाजता गेलो होतो इंटरव्ह्यूसाठी, आणि अशी सगळी प्रोसेस होत 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 फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड होत संध्याकाळचे 5 वाजले. तर तो एक्सपिरियन्स खूपच भारी होता. जेव्हा मी तिथे गेलो तेव्हा अगदी एवढे सगळे गर्दी बघून मी तर घाबरलो होतो, म्हणजे जास्त काही जास्त एक्सपिरियन्स नव्हता, आणि मोठी कंपनी असल्यामुळे ते आधीच डोक्यात होतं की मोठी कंपनी, त्यात अजून तिथे गेल्यानंतर एवढी सारी गर्दी, ते सगळं बघून माणूस ऑब्व्हियसली घाबरूनच जातं. पण तिथला इंटरव्ह्यू सुद्धा खूप छान झाला, आणि तिथल्या मॅनेजरनी सुद्धा आम्हाला खूप छान असं एक्सप्लेन करून सांगितलं की कशा प्रकारचं काम असणार आहे, काय प्रोजेक्ट असणार आहे, हे सगळं सांगितलं. आणि तिथे सुद्धा माझं सिलेक्शन झालं, आणि तिथून सुद्धा मग खूप छान अशी ग्रोथ, एक म्हणतो आपण की ग्रोथ व्हायला सुरुवात झाली. आणि त्यांनी मग 6 लाखाचं पॅकेज मला तिथं ऑफर केलं होतं, आणि त्या 6 लाखाच्या पॅकेजवर मी तिथे 1 वर्ष काम केलं खरं तर. आणि तिथे मला अजून जास्त काम करावं असं वाटत होतं, पण त्यानंतर असं वाटलं की मला की अजून थोडीशी ग्रोथ व्हावी. त्यासाठी मग मी अजून थोडंफार सर्च करायला लागलो की आपल्या स्किल्सनुसार अजून मार्केटमध्ये, म्हणजे IT क्षेत्रामध्ये अजून जॉब आहेत का चांगले, आणि चांगले जॉब म्हणजे चांगली सॅलरी, किंवा चांगले जॉब म्हणजे चांगले प्रोजेक्ट, जे की आपल्याला, जसं आम्ही आता युरोपमध्ये आहोत, सो असे अपॉर्च्युनिटीज देतील. सो अशा कंपन्या आणि असे प्रोजेक्ट तुम्ही नक्कीच प्रेफर करा, जसं की मी केलं होतं. आणि विक्रांतना पहिल्यापासूनच असं ऑन साईट जायचं किंवा बाहेर जायचं असं होतीच त्यांची इच्छा. प्रत्येक IT क्षेत्रातल्या जो काही एम्प्लॉई असेल त्याला ही इच्छा असतेच की एकदा तरी, कमीत कमी 3 महिने असो, 6 महिने असो, तर या शॉर्ट टर्म साठी लॉंग टर्म जावं अशी इच्छा असतेच असते. आणि बाहेरचे देश बघायला, ते पण कंपनीच्या पैशांवर, तर कोणाला नाही आवडणार, त्यामुळे असतेच इच्छा. म्हणजे आपले स्वतःचे पैसे खर्च न करता फिरण्यापेक्षा तिथेच कमावून जॉब करून मग त्या पैशांनी फिरणं म्हणजे एक छान, नाही का? आणि त्यांची पहिल्यापासून इच्छा होती, सो त्याच्यामुळे ते तशा ऑपॉर्च्युनिटी शोधत गेले. तर हे खरंच खूप छान आहे. आणि तशी त्यांची ग्रोथ होत गेली, आणि आता आम्ही युरोपमध्ये आलेलो आहोत. तर आता युरोपला येण्याची तुमची स्टोरी आम्हाला सांगा, की युरोपमध्ये कधी तुम्हाला समजलं आणि कधी ठरलं? मला तर वाटते लग्नानंतरच समजलं त्यांना यायचं. तर ती स्टोरी आता ते सांगतील, ती खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. सो युरोपला जायचा प्रवास खरं तर खूप चांगला होता, भारी होता. खरं तर मी कॉग्निझंट मधनं कॅपजेमिनीमध्ये स्विच केलं, आणि आता मला कॅपजेमिनीमध्ये कमीत कमी 6 वर्ष पूर्ण झाली. बापरे, 6 वर्ष एकाच ठिकाणी म्हणजे खूप जास्त झाले आजकालच्या काळात, नाही का? आणि ह्या 6 वर्षामधले ऑलमोस्ट 3-3.5 वर्ष तर युरोपमध्ये चाललो आपण. मी तरी 3 वर्ष, विक्रांत 4 वर्ष इथे आहे. सो युरोपला यायचा प्रवास असा होता की मी कॅपजेमिनी जॉईन केली, त्यानंतर तिथे मला 2-3 प्रोजेक्ट असाईन झाले, आणि माझं काम खरं तर त्यांना आवडत गेलं. आणि इकडे मग एक खूप मोठा प्रोजेक्ट, जो IKEAचा प्रोजेक्ट आहे, IKEA स्वीडिश कंपनी आहे, तर तो IKEAचा प्रोजेक्ट मला असाईन झाला, आणि त्याच्यात मग सुद्धा मी खूप चांगलं काम करत गेलो, आणि त्यांना स्किल्स माझे आवडत गेले. त्यामुळं मग त्यांनी मला ऑपॉर्च्युनिटी दिली की तुम्ही स्वीडनला ऑन साईटला सुद्धा येऊन एकदा काम करा. तर पहिले 3 महिने त्यांनी मला सांगितलं होतं की 3 महिने तुम्ही इकडे या. त्यानंतर मी 3 महिने आलो, पण तेव्हा नेमका कोरोना आला. आणि म्हणजे विक्रांत जेव्हा इकडे आले होते ना 3 महिन्यांसाठी, तेव्हा आपल्या लग्नाला नुकतेच मला वाटतं 6 महिने झाले. लग्न होऊन फक्त 6 महिने झाले, आणि त्याच्यानंतर लगेचच ऑफर आली. आणि आम्हाला तर, मी तर एवढी खुश होते, मला वाटलं की बापरे मला पण आता त्यांच्याबरोबर जायला मिळेल. पण नंतर त्यांनी सांगितलं की नाही, त्यांना एकट्यांनाच जायचं आहे. सो कारण शॉर्ट टर्म साठी होतं ना, तर शॉर्ट टर्म साठी मोस्टली एकटाच पाठवतात, पूर्ण फॅमिली पाठवत नाही सहसा. मग 3 महिन्यांसाठी आल्यानंतर मग नंतर कोरोना काळ आला, बरोबर? कोरोनामध्ये ते 3 महिन्याचं 10 महिने एक्सटेंड झालं, कारण सगळे फ्लाईट्स बंद होते, सगळं लॉकडाऊन होतं. त्याच्यामुळे त्यांना इथेच राहावं लागलं, काही ऑप्शनच नव्हता.
आणि मग 3 महिन्याचे ते झाले 10 महिने. मग 10 महिन्यानंतर मग विक्रांत परत इंडियाला आले होते. आणि त्यानंतर परत तो प्रोजेक्ट कंटिन्यू चालूच होता. प्लस मग त्यांनी अजून मला एक ऑफर दिली की तुम्ही आता फॅमिलीला सुद्धा घेऊन येऊ शकता लॉंग टर्म साठी. मग तेव्हा मग मी डिसाईड केलं की ठीक आहे चला आपण जाऊयात. आणि शिवानीला सुद्धा इकडे स्वीडन मध्ये बघायचं होतं, बाहेरची युरोप कंट्री. त्यामुळे म्हणलं की ठीक आहे चला आपण आणि विक्रांत जेव्हापासून गेले आणि मग तेव्हा ते आमचे रोजचे व्हिडिओ कॉल वगैरे चालू असायचे आणि तेव्हा ते आम्हाला सांगायचे की आज मी इथे फिरून आलं, तिथे फिरून आलं, इतकं छान आहे, असं इतकं वेगवेगळं आहे इथे. त्याच्यामुळे अजूनच उत्सुकता वाटायला लागली की अरे बापरे किती छान, आपण पण जायला पाहिजे एकदा, असं काहीतरी माझी खूप इच्छा होती. आणि त्याच्यानंतर ती पूर्ण झालीच ऑफकोर्स. मग त्याच्यानंतर मग आम्ही फॅमिली म्हणजे आम्ही दोघंच आलो पहिल्यांदा. सो अशा प्रकारे विक्रांतची स्टोरी तुम्ही ऐकली युरोपला येण्याची. आणि खरं तर मला त्यांना अजून एक विचारायचं आहे, त्यांना आता इच्छा आहे युरोपमध्ये येऊन किंवा कुठल्याही युरोपमधल्या कंट्रीमध्ये शिक्षणासाठी किंवा जॉबसाठी यायची, तर त्यांनी कसे प्रयत्न केले पाहिजे आणि कुठे असं सर्च केलं पाहिजे, काय पद्धतीने सर्च केलं पाहिजे, तर हे तुम्ही त्यांना सगळ्यांना सांगा. म्हणजे जेणेकरून आपल्या युट्यूब फॅमिली मेंबरला पण कोणाला यायची इच्छा असेल आणि जे IT मध्ये त्यांचं शिक्षण झालेलं असेल तर त्यांना जास्त युजफुल आणि खूप मदत होईल या सगळ्या गोष्टींची. हो नक्की. सो स्टुडंट जो विजा असतो तर तो इकडे लवकर अप्रूव्ह होतो, त्यामुळे स्टुडंटसाठी खरंच खूप छान आहे. स्टुडंटनी नक्की युरोप म्हणा किंवा अजून त्यांना कुठे इच्छा असेल, अमेरिका असेल, कॅनडा असेल, ऑस्ट्रेलिया असेल, सो अशा बऱ्याचशा ठिकाणी ते जाऊन स्टडी करू शकतात. आणि स्टडी झाल्यानंतर त्यांची जी मास्टर डिग्री असेल किंवा ग्रॅज्युएशन असेल ते झाल्यानंतर त्यांना इमिजिएट तिथे जॉब मिळतो. कारण की इकडे जॉबसाठी लोक त्यांना हवी आहेत भरपूर. आणि भरपूर काय म्हणतात एम्प्लॉयमेंट इथे अवेलेबल आहे, ते जॉब खूप अवेलेबल आहेत. त्यामुळे नक्कीच मी तुम्हाला सजेस्ट करेल की जास्तीत जास्त गुगलवर किंवा वेगवेगळ्या जॉब पोर्टल्स असतात त्या वेबसाईटवर तुम्ही सर्च करा की युरोपमधले, अमेरिकेमधले जॉब कुठे आहेत, कसे आहेत, आणि तुमचे जे स्किल्स आहेत ते अजून जास्तीत जास्त इम्प्रूव्ह करा आणि तिथे सतत अप्लाय करा. तुमचे जे रेफरन्स असतील सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण का रेफरन्स म्हणजे तुमचे फ्रेंड्स असतील किंवा कोणी फॅमिली मेंबर्स असेल तर त्यांना तुम्ही सांगा की आम्हाला रेफर करा. कारण का रेफरन्सवर इकडे खूप जास्त विश्वास ठेवला जातो. कारण का मी बरेच जण 2-3 जणांना माझे फ्रेंड्स जे आहेत त्यांना रेफर केलं होतं, तर ते डायरेक्ट इमिजिएट त्यांना इंटरव्ह्यू घेतात आणि त्यांची ऑफर लगेच रिलीज करतात. त्यामुळे जास्तीत जास्त तुमचे ओळखीचे असतील तर त्यांना कॉन्टॅक्ट करा. तुमच्या ऑफिसमधले असतील तर त्यांना सुद्धा सांगा. आणि जर तुमचे कोणी ओळखीचे नसतील तर ऑफकोर्स पोर्टल्स आहेत, जसं मी सांगितलं वेब पोर्टल्स आहेत, सो तिथे तुम्ही जॉब सर्च करू शकता आणि अप्लाय करू शकता. बरोबर. आणि तुम्हाला आता कळलंच असेल की जर तुम्हाला युरोपमध्ये यायचं असेल किंवा स्टडीसाठी असेल, जॉबसाठी असेल, तर तुम्ही कशा पद्धतीने सर्च करू शकता आणि कुठे सर्च करायचं आहे हे जर तुम्हाला अजूनही समजत नसेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की विचारा. तर विक्रांत तशा साईट्स देतीलच तुम्हाला, वेबसाईट्स की कुठल्या वेबसाईटवर तुम्ही सर्च करू शकता. आणि आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे सॅलरी किती असते. 2 प्रकारचे लोक असतात की काहींना खूप उत्सुकता म्हणून विचारतात की सॅलरी किती असेल, काय असेल, आणि काहींना खरंच त्या क्षेत्रामध्ये जाणून घ्यायचं असतं की या एक्सपिरियन्ससाठी किती सॅलरी असते किंवा आम्हाला किती सॅलरी मिळू शकते जर आम्ही युरोपमध्ये आलो किंवा IT क्षेत्रामध्ये आलो तर सॅलरी किती असते असं विचारतात लोक. तुम्हाला आधीच्या सॅलरीचं सांगितलं की मी अगदी 5,000पासून सुरुवात केली आणि त्यानंतर अशी सॅलरी वाढत गेली 25,000, नंतर 30-40,000, नंतर 60-70,000 अशी सॅलरी वाढत गेली माझ्या. आणि युरोपला आल्यावर तर खूप जास्त सॅलरी आहे इकडे, जसं की तुम्हाला कल्पना असेलच. पण आता एक्झॅक्ट जो अमाऊंट असतो ते आपण सांगू नाही शकत, कारण का कंपनीचे काही नियम्स असतात आणि त्यांनी ऑलरेडी तसं आपल्याला साईन करून घेतलेले असतात लेटर्स की तुम्ही डिस्क्लोज करू नका तुमची सॅलरी. त्यामुळे एक्झॅक्ट तर मी तुम्हाला सांगू नाही शकत आहे, पण ज्या आधीच्या सॅलरी आहेत त्या मी तुम्हाला सांगितल्या. आणि इकडची सॅलरी म्हणजे आता खरं तर आपण असं सांगतो की समजा 12 लाख सॅलरी आहे, तर ती 12 लाख मग आपण नॉर्मली काय करतो की 12 आणि मग 12 महिने डिवाइड बाय 12 म्हणजे 1 लाख यांची सॅलरी असेल तर 1 लाख सॅलरी नसते, तर त्याच्यामध्ये बरेचसे डिडक्शन सुद्धा असतात.
सो त्यामध्ये पी एफची अमाऊंट कट होते, त्यामध्ये टॅक्स कट होत असतो, त्यामध्ये अजून प्रोफेशनल टॅक्स असते, असे 3-4 प्रकारचे कटिंग्स असतात. सो असे कट होऊन मग ती सॅलरी आपल्याला येत असते. त्याचप्रमाणे युरोपमध्ये सुद्धा इथे 30% टॅक्स आपला कट होत असतो आणि तो टॅक्स कट करूनच आपल्याला डायरेक्ट आपल्या बँक अकाउंटमध्ये सॅलरी येत असते. सो एक्झॅक्ट अमाऊंट मी सांगू शकत नाही, कारण का जसं मी तुम्हाला सांगितलंच की नियम्स असतात. पण तुम्हाला जर अजून जाणून घ्यायचं असेल की तुमच्या एक्सपिरियन्ससाठी तुम्ही किती सॅलरी अर्न करू शकता, तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी तुम्हाला नक्की आन्सर देईन. तर असा होता विक्रांतचा युरोपमधला प्रवास आणि त्यांचं सॅलरी स्ट्रक्चर त्यांनी सांगितलं. तुम्हाला आय होप कळलंच असणार आहे की कशा पद्धतीच्या सॅलरीज असतात, तुम्ही कशा पद्धतीने जर तुम्ही युरोपला येण्यासाठी इच्छुक असाल तर कशा पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकता, सर्च करू शकता. तर असा सगळा होता आजचा व्हिडिओ, असा इन्फॉर्मेटिव्ह आजचा व्हिडिओ होता आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप जास्त आवडला असणार आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.